हाय फ्रेंड्स, आज आपण ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंटर एक्झिट कसे करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ट्विझर टॉप हा अपट्रेंडच्या शेवटी आढळून येणारा एक बेअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा पॅटर्न इतर पॅटर्नच्या तुलनेत फारसा आढळून येत नाही, पण जेव्हा आढळून येतो तेव्हा तो अचूकपणे आपलं काम करतो. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केटचा ट्रेंड बदलून ती खाली जायला सुरुवात होते. हा पॅटर्न दोन कॅन्डलचा मिळून तयार होतो. यामध्ये पहिली तयार होणारी ग्रीन कॅन्डल असते, त्यानंतर होणारी रेड कॅन्डल ही भरपूर मोठी असते. यामध्ये दोन्ही कॅन्डलचा हाय हा सेमच असतो, पण दुसऱ्या कॅन्डलची बॉडी ही पहिल्या कॅन्डलच्या बॉडीपेक्षा मोठी असते. तर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करतो. तर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये दुसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता किंवा स्टॉक्स सेल करू शकता आणि स्टॉप लॉस आता रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा. हाय फ्रेंड्स, हा निफ्टी बँक इंडेक्सचा 1 फेब्रुवारीचा चार्ट आहे. या 1 फेब्रुवारीच्या चार्टवर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये बँक निफ्टी मध्ये ही 50,000ची सायकोलॉजी लेवल आहे. ते एक रेजिस्टन्स वर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. या दोन्ही कॅन्डलचं हाय सेम आहे, त्यामुळे हा परफेक्ट ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मानला जातो. त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला आले आहे. ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर दुसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण पुट ऑप्शन मध्ये बाय एंट्री करू शकतो किंवा स्टॉक सेल करू शकतो आणि स्टॉप लॉस त्याच रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा. इथे एक सायकोलॉजी लेवल होती 50,000ची. त्यानंतर मार्केट खाली आले भरपूर. आपलं पहिलं टार्गेट होतं दुसरी सायकोलॉजी लेवल 49,000. त्यानंतर सेकंड टार्गेट होतं 49,000ची सायकोलॉजी लेवल. त्यानंतर सेम निफ्टी 50 इंडेक्स मध्ये ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. या दोन्ही कॅन्डलचा हाय सेम आहे, त्यामुळे हा परफेक्ट ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मानला जातो. ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर सेकंड रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण पुट ऑप्शन मध्ये बाय एंट्री करतो किंवा हाच जर पॅटर्न स्टॉक्स मध्ये झाला असता तर आपण तिथे स्टॉक सेल केलं असतं आणि स्टॉप लॉस हा आपण त्याच रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा. त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये आलेला आहे. त्यानंतर हा बिटकॉइन US डॉलर क्रिप्टोचा 18 फेब्रुवारीचा चार्ट आहे. या चार्टवर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये एक परफेक्ट ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. या दोन्ही कॅन्डलचा हाय सेम आहे, त्यामुळे हा परफेक्ट ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मानला जातो. ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर सेकंड रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण बाय एंट्री करतो आणि त्याच रेड कॅन्डलच्या हायच्यावर आपण स्टॉप लॉस लावतो. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये आलेला आहे. त्यानंतर हा बिटकॉइनचा 1 मार्चचा चार्ट आहे. या चार्टवर ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये एक परफेक्ट ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण सेकंड रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण पुट ऑप्शन बाय करू शकता किंवा स्टॉक सेल करू शकता. हे जर स्टॉक्सवर झाले असतं तर आपण तिथे सेल केलं असतं आणि स्टॉप लॉस हा त्याच रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा. या दोन्ही कॅन्डलचा हाय सेम होतं. तर मित्रांनो, असंच भरपूर चार्टचा सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.